हाय हॅलो नमस्कार केसरी डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजला कप्स लावण्यासाठी एक नवीन पद्धत बघणार आहोत। तर इथे मी फ्रंट साइड कट करून घेतलेली आहे, नेहमीप्रमाणेच कटिंग केलेली आहे ब्लाउजची। आणि इथे हे कप्स सुद्धा घेतलेले आहे आणि इथे हे ब्लाउज पीस घेतलेला आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर इथे तुम्ही बघू शकता हे 4 वेळा फोल्ड केलेलं अस्तर आहे आणि त्यावरती हा कप्स ठेवून याला टिक मार्क करून घ्यायचे आहे व्यवस्थित। अशा प्रकारे ब्लाउजला कप्स लावण्याची एक नवीन पद्धत आहे ही आणि तुम्हाला याचा फायदा खूप होऊ शकतो, कारण की एकच आपण कप्स विकत घेऊन प्रत्येक ब्लाउजला यूज करू शकतो। प्रत्येक ब्लाउजला कप्स लावण्याची गरज नाही, कारण यामुळे ब्लाउज धुवायला ठेवायला अवघड जातात। तर या पद्धतीमध्ये तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही। हवे तेव्हा तुम्ही कप्स ठेवू शकता आणि काढू सुद्धा शकता। तर इथे बघा साइडने मी पाव इंच वाढवून घेत आहे, पूर्ण गोल साइडने आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे, 1 इंचला थोडंसं कमी। तर अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे वाढवून। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। खूप सोप्या पद्धतीने हे कप्स लावायचे आहेत। तर इथे आता हे राऊंड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आणखी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती मी कप्स लावण्याच्या व्हिडिओ इथे टाकणार आहे। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे व्हिडिओ टाकले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। वेगवेगळ्या पद्धती बघायच्या असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लगेच सबस्क्राइब करा। तर आता हे बघू शकता तुम्ही राऊंड 2 साइडने 2 केलेले आहे आणि याला शिलाई टाकून घ्यायची आहे। थोडंसं मार्जिन सोडून ही शिलाई टाकायची आहे आणि इथे थोडासा आतमध्ये गॅप ठेवायचा आहे, कारण आपल्याला हे शिलाई आतल्या साईडला ठेवून घ्यायची आहे। तर इथे बघा हे एवढासा गॅप ठेवलेला आहे मी। सेम याला सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे, थोडंसं 2 इंच गॅप ठेवून आतमध्ये। आता ही शिलाई टाकून घेतलेली आहे आणि याला आपल्याला फोल्ड करायचं आहे। ही जी शिलाई आहे ती पूर्ण आतल्या साईडला टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित हाताने हे सरळ करून घ्यायचं आहे आणि या टोकाला सुद्धा थोडंसं फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे इथे, म्हणजे दोरे वगैरे निघणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल। आता इथे आपण दोन्ही सुद्धा कप्पे तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे फ्रंट साइडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर इथे टक्स आपल्याला अगोदर टाकून घ्यायचे आहेत। अस्तरला जोडण्याच्या अगोदर नेहमी आपण ब्लाउजला अस्तर अगोदर ब्लाउज पीस आणि अस्तर जोडून घेतो आणि त्यानंतर हा टक्स टाकून घेत असतो। तर इथे अगोदर फक्त अस्तरला हा टक्स टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे अस्तर आहे ते ब्लाउज पीसला जोडायचं आहे। दोन्ही साइडला शिलाई टाकून झालेली आहे आणि आता इथे आपल्याला टक्स पॉईंटवरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे। हा आपला टक्स पॉईंट आहे आणि आता हे जे आपण कप्पे तयार केले याला फोल्ड करायचे व्यवस्थित 2 वेळा आणि याचं हे सेंटर आहे, तर सेंटरला एक टिक मार्क करून घ्यायची आणि सेंटर आणि आपल्या टक्स पॉईंट हे सोबत जोडून घ्यायचे आहेत। खालीवर होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर आपला कप्स खालीवर बसला जाईल। तर हे जोडून घेतले आणि तिथे एक पिन लावून सेट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर हे जे आपलं कप्प्यासाठी आपण इथे कप्स टाकण्यासाठी जे थोडासा जागा सोडलेली आहे, तर ती फिटिंगच्या साईडला ठेवलेली आहे, बघू शकता। खालच्या किंवा वरच्या साईडला नाही ठेवायची, शक्यतो फिटिंगच्या साईडला ठेवायची, म्हणजे कम्फर्टेबलमध्ये कप आपला बसून जाईल। तर आता इथे हे ठेवून घेतले व्यवस्थित आणि याला शिलाई टाकून घ्यायची आहे सर्व साईडने।
सर्व राऊंडला शिलाई नाही टाकायची आहे। इथे आपण कप्स टाकण्यासाठी जागा सोडलेली आहे, ती तेवढी जागा सोडून ही शिलाई टाकून घेतलेली आहे बघा। तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम अशीच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे सेंटरवरतीच ठेवून। तर आता इथे मी अगोदर तुम्हाला एकच पार्ट इथे तयार करून दाखवणार आहे, तर दोन्ही पार्ट इथे सेम प्रकारे तयार करायचे आहेत। तर आता हे ब्लाऊज पीसवरती ही अस्तर ठेवलेलं आहे आणि आता ब्लाऊज पीसला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे अस्तर। सर्व साइडने शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीस आणि अस्तरला। या पद्धतीमध्ये आपल्याला जो प्रिन्स कटचा आकार वरच्या साइडने शिलाई मारलेला दिसतो, तर तो आकार इथे वरच्या साइडने आपल्याला दिसणार नाही, कारण आपण आतल्या साइडला अस्तरलाच प्रिन्स कटची शिलाई टाकलेली आहे। वरच्या साइडने आपण डायरेक्टली ब्लाऊज पीस जोडत आहोत, त्यामुळे ब्लाऊज फिटिंगला एकदम व्यवस्थित बसणार आहे। फक्त वरच्या साइडने प्रिन्स कटचा आकार जो असतो तो दिसणार नाहीये, परंतु यामुळे ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो। आणि तुम्हाला जर प्रिन्स कटचा आकार वरच्या साइडने सुद्धा हवा असेल सेम अस्तर आणि ब्लाऊज पीसला, तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ टाकला की लगेच बघायला मिळत राहील। तर आता हे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे आणि ही फ्रंट साइड एक साइडची पूर्ण तयार झालेली आहे। तर सेम दुसरी सुद्धा साइड या प्रकारे तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला हा कप्स आता टाकून घ्यायचा आहे। तुम्ही हा ब्लाऊज ठेवून देत असाल तेव्हा तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता, धुतेवेळी सुद्धा हा कप्स तुम्ही काढून घेऊ शकता, त्यामुळे हे ठेवायला खूप व्यवस्थित होणार आहे। तर बघू शकता इथे रेडी झालेला आहे ब्लाऊज। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।